तर गुजरातमधील अपघातामध्ये क्रू मेंबर दीपक पाठक यांचं निधन झालंय। दीपक हे एक्झिक्युटिव्ह केबिन इन्चार्जच्या पदावर होते। त्यांच्या निधनामुळे पाठक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्या दोन्ही बहिणी गुजरातसाठी सध्या रवाना झालेल्या आहेत। डीएनए सॅम्पल देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलंय। बदलापूरमधील पाठक कुटुंबियांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। घटना गुजरात येथील अहमदाबादमध्ये घडली। एअर इंडियाचा विमान क्रॅश झाला आणि या विमानात दीपक पाठक हे देखील क्रू मेंबर होते। दीपक पाठक हे विमानात एक्झिक्युटिव्ह केबिन इन्चार्ज या पदावर होते। 11 वर्षापासून ते सर्व्हिस करत होते। सध्या त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर जी माहिती या ठिकाणी आली आहे आणि बदलापूर येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये ज्या ठिकाणी ज्या कुटुंब राहतात त्या ठिकाणी शोककळा पसरला आहे। सध्या घरात त्यांचे आई वडील आहेत आणि काही नातेवाईक आहेत, ते काही बोलायला तयार नाही। त्यांची जी बहीण आहेत ते गुजरातसाठी रवाना झाली आहे। त्यांना डीएनए साठी सॅम्पल द्यायचा होता म्हणून ते गुजरात रवाना झाले आहे। सध्या दीपक पाठक यांच्या बाबत जी माहिती आली आहे, ते 11 वर्षांपासून सर्व्हिस करत होते आणि सर्वांशी ते हसून मिळून राहायचे। मिलनसार त्यांचा स्वभाव होता। सध्या या परिसरात जे लोक आहेत ते त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की जी घटना झाली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि सध्या जे आई वडील आहेत त्यांची देखील मनस्थिती बोलण्याची नाही आहे। कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, बदलापूर।